विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण सहकार व ग्रामीण विकास पेपर 3 या TY.BCom या वर्गातील चॅप्टर 1 विपणनाची ओळख यातील पहिला टॉपिक 1.1 विपणनाचा अर्थ, व्याख्या आणि विपणनाचे जे काही घटक आहेत त्या घटकांचा सुरुवातीच्या 4 घटकांचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण 2013 पॅटर्नचा सिलेबस कसा आहे, त्यानंतर त्यात एकूण 6 प्रकरणांचा आपल्याला अध्यापन करायचं आहे आणि यातलं पहिलं प्रकरण जे होतं ते म्हणजे विपणनाची ओळख. यामध्ये आपल्याला एकूण 1.1 विपणन अर्थ, व्याख्या, विपणनाचे घटक, विपणनाची उद्दिष्टे, विपणनाचं महत्त्व, विपणनाचे मूल्यमापन, विपणनाची व्याप्ती, बाजाराचे प्रकार, वर्गीकरण या घटकाचा अभ्यास करायचा होता किंवा करणार आहोत हे आपण बघितलं. त्यामध्ये आपण विपणन म्हणजे काय, विपणनाची व्याख्या, की अशा प्रकारे विपणन ही अशी एक प्रक्रिया आहे की ज्यामध्ये वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन आहे ते उत्पादन करणे आणि त्याची विक्री करणे ह्या ज्या काही 2 क्रिया आहेत या 2 क्रियांपर्यंतचा सर्व प्रवास त्याला आपण विपणन असं म्हणतो. हे आपण मागच्या तासाला बघितलं होतं. त्यानंतर आपण विपणनाचे जे काही घटक आहे या मुद्द्याचा अभ्यास केला. त्यामध्ये आपण पहिल्या सुरुवातीच्या 4 घटकांचं अध्ययन केलेलं आहे. त्यामध्ये अशा प्रकारे विपणन म्हणजे की विपणनाचा जो पहिला घटक होता तो म्हणजे उत्पादन प्रक्रिया किंवा उत्पादन, की अशा प्रकारे या विपणन प्रक्रियेमध्ये किंवा मार्केटिंगमध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यावर त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करून अशा प्रकारे विशिष्ट वस्तूचं उत्पादन करायचं किंवा एक विशिष्ट सेवेची निर्मिती करायची किंवा अशा प्रकारे या उपयोगितेची निर्मिती केली की त्यातून उत्पादन तयार होतं आणि मग अशा उत्पादनाला बाजारातून कशा प्रकारे मागणी येते ह्या घटकाचा अभ्यास केला. त्यातला दुसरा घटक आपण बघितला होता तो म्हणजे किंमत, की अशा प्रकारे विपणनाचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत. आणि किंमत कशी असावी, किंमत, वस्तूची किंमत निश्चित करत असताना उद्योजकाला किंवा संयोजकाला कोणकोणत्या बाबींचा कशा प्रकारे विचार करून आपल्या वस्तूच्या उत्पादनाची किंमत निश्चित करावी लागते हे पण आपण या दुसऱ्या घटकामध्ये त्याचं अध्यापन केलं. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे ठिकाण, प्लेस, की अशा प्रकारे वस्तूचं उत्पादन करताना उद्योजकाने किंवा संयोजकाने अशा प्रकारे कोणत्या ठिकाणी आपली उत्पादनाची प्रक्रिया किंवा कुठे कारखान्याची स्थापना करावी त्यासाठी ठिकाण कोणतं निवडावं. त्यानंतर उत्पादन झाल्यानंतर ती वस्तू जी आहे ती वस्तू देशातल्या जगातल्या प्रत्येक उपभोक्त्यांपर्यंत कशी पोहोचेल त्यासाठी काय प्रयत्न करावे किंवा काय करावे लागतं हे पण या घटकामध्ये महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विपणनामध्ये ठिकाण किंवा प्लेस याही घटकाला महत्त्व आहे. म्हणून आपण P8 मधला तिसरा घटक बघितला होता तो म्हणजे ठिकाण आणि त्यातला चौथा घटक बघितला होता तो म्हणजे जाहिरात, की अशा प्रकारे वस्तूच्या उत्पादन झाल्यानंतर त्या उत्पादनाची जाहिरात करणं, त्याचं प्रमोशन करणं किंवा अशा प्रकारे या प्रमोशनमध्ये की त्या उपभोक्त्यांना कोणत्या वस्तूचं उत्पादन झालेलं आहे किंवा त्या वस्तूच्या उत्पादनाच्या दर्जामध्ये कशी सुधारणा झाली आहे, त्यानंतर त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये नवीन काय बदल झालेले आहेत यासाठी या संयोजकाला किंवा विपणन प्रक्रियेमध्ये संयोजकाला मोठ्या प्रमाणात जाहिरात करावी लागते. या काही प्रमुख घटकांचं आपण अध्यापन केलेलं होतं. त्यामध्ये हे जे काही उत्पादन, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक यामध्ये आपण बघितला तो म्हणजे ठिकाण, त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक बघितला तो म्हणजे अशा प्रकारे जाहिरात करणं. या 4 घटकांचं आपण अध्यापन केलेलं आहे. यानंतर आज आपण पुढचा नवीन घटक बघणार आहोत किंवा पुढच्या नवीन घटकाचं अध्यापन करणार आहोत तो म्हणजे 6वा किंवा 5वा महत्त्वाचा घटक आहे उत्पादकता आणि गुणवत्ता, प्रोडक्शन अँड क्वालिटी, की अशा प्रकारे या उत्पादन प्रक्रियेमध्ये, विपणन प्रक्रियेमध्ये वस्तूचं उत्पादकता म्हणजे एका कामगाराने किंवा एका श्रमिकाने 8 तासामध्ये किंवा तो जेवढा तास काम करतो त्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त वस्तू किंवा सेवांचं उत्पादन केलं पाहिजे. जास्तीत जास्त उत्पादकता, प्रोडक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणून अशा प्रकारे
एखाद्या कारखान्यामध्ये किती कामगार काम करतात हे महत्त्वाचं नसून त्या कारखान्यातील कामगार किती उत्पादन करतात, त्यांची उत्पादन क्षमता किती आहे, त्यांची उत्पादकता किती आहे, प्रोडक्टिव्हिटी किती आहे, याला विपणन प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्व आहे. आणि म्हणून उत्पादकता हा या विपणन घटकाचा एक 5वा महत्त्वाचा घटक आहे. आणि त्यानंतर गुणवत्ता, की अशा प्रकारे नुसतं वस्तूचं उत्पादन करणं महत्त्वाचं नसतं, तर गुणवत्तापूर्वक वस्तू जी आहे ती वस्तू उत्पादित झाली पाहिजे. आणि म्हणून वस्तूची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी अलीकडं प्रत्येक उत्पादन क्षेत्रामध्ये, प्रत्येक कारखान्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट, की अशा प्रकारे संशोधन आणि विकास हा एक नवीन डिपार्टमेंट किंवा एक नवीन विभाग प्रत्येक उत्पादन संस्थेमध्ये कार्यरत असतो. आणि या विभागामध्ये कार्यरत असणारा जो काही कर्मचारी वर्ग असतो तो अत्यंत तज्ज्ञ असतो. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी उत्पादकता आणि गुणवत्ता हा विपणन प्रक्रियेचा महत्त्वाचा घटक असल्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन संस्थेने रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा प्रकारचा एक नवीन विभाग कार्यरत असतो. आणि या विभागामध्ये आपल्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या उत्पादकतेमध्ये दिवसेंदिवस कशी वाढ होईल, त्यानंतर आपले जे काही उत्पादन आहे त्या उत्पादनाला बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात स्पर्धा असल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये आपलं उत्पादन बाजारामध्ये जास्तीत जास्त त्याची विक्री कशी होईल, या दृष्टिकोनातून अशा प्रकारे आपल्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता किंवा क्वालिटी निर्माण करावी लागते, की जेणेकरून त्या क्वालिटीच्या जोरावर अशा प्रकारे आपण जगभरामध्ये कोणत्याही देशामध्ये चांगली स्पर्धा करू शकू आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त उत्पादनाची उपभोक्त्यांना आपण विक्री करू आणि त्या विक्रीतून आपलं मोठ्या प्रमाणात विक्री होईल आणि त्या विक्रीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा मिळेल. आणि म्हणून अशा प्रकारे या विपणन प्रक्रियेचा 5वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे उत्पादकता आणि गुणवत्ता. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोक किंवा पीपल, किंवा काही पुस्तकांमध्ये याला पॉप्युलेशन असं म्हटलेलं आहे, लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन. आता लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन हा देखील विपणनाचा एक 6वा महत्त्वाचा घटक आहे, की अशा प्रकारे आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो, विपणन प्रक्रियेमध्ये आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या उत्पादनाला किती ग्राहक किंवा त्या उत्पादनाचा वापर करणारे लोक किती असणार आहेत, किंवा ज्या देशामध्ये आपण वस्तूचं उत्पादन करतो त्या वस्तूचं उत्पादनासाठी किंवा त्या देशातली लोकसंख्या किती आहेत आणि त्या लोकसंख्येमध्ये साधारणपणे जर 10 किंवा 15% लोकांनी जरी आपल्या वस्तूच्या उत्पादनाला मागणी केली तर त्या मागणीतून आपलं उत्पादन मोठ्या प्रमाणात उपभोक्त्यांपर्यंत पोहोचलं जाणार आहे आणि त्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात एक ग्राहक वर्ग उपलब्ध होणार आहेत. या दृष्टिकोनातून विपणन हा जो काही घटक आहे किंवा विपणनाच्या या 6वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोकसंख्या, पॉप्युलेशन, किंवा त्यालाच आपण लोक किंवा पीपल असं म्हणतो. कारण उत्पादन किंवा विपणन ही जी प्रक्रिया आहे ही विपणन प्रक्रिया मुळातच सर्व लोकांच्या अवतीभोवती फिरणारी प्रक्रिया आहे किंवा लोकसंख्येशी निगडित आहे. म्हणजे या ठिकाणी विपणनामध्ये समाज आणि समाजाला काय अपेक्षित आहे, समाजाला कोणत्या वस्तूची आवश्यकता आहे, या घटकाचा विचार करून अशा प्रकारे विपणन प्रक्रिया पूर्ण केली जाते. जसं आज आपण बघतोय की लॉकडाऊन किंवा अशा प्रकारे जगभरामध्ये कोविड-19ची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये कोणत्या वस्तूला लोक मोठ्या प्रमाणात मागणी करणार आहेत याचा विचार विपणन प्रक्रियेमध्ये करून तशा प्रकारच्या वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने मग मास्क असेल, त्यानंतर सॅनिटायझर असेल, त्यानंतर डॉक्टरांना लागणारे अनेक प्रकारचे इतर म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आणि महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत, महत्त्वाच्या ज्या काही वस्तू आहेत, याच वस्तूला येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. याचा विचार करून विपणन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारे त्या आरोग्याशी संबंधित ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ लागलेलं आहे. आणि म्हणून विपणन प्रक्रियेमध्ये हा 6वा एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे लोक, पीपल किंवा लोकसंख्या. आणि म्हणून अशा प्रकारे जगभरामध्ये किती लोकसंख्या आहेत, त्या लोकसंख्येमध्ये किती लोक आपल्या वस्तूला मागणी करणार आहेत, या घटकाचा विचार करून अशा प्रकारे वस्तूचं उत्पादन केलं जातं. आणि म्हणून विपणनाचा हा एक 4था महत्त्वाचा घटक आहे. आता या लोक किंवा पीपल किंवा लोकसंख्या किंवा पॉप्युलेशन या घटकाचा विचार करताना आज आपण बघतो की 1980 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जगभरातल्या सर्वच देशांनी
जागतिकीकरणाचा स्वीकार केलेला आहे, आपल्या देशाच्या सीमा त्यांनी पुसट केलेल्या आहेत आणि म्हणून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशा प्रकारे जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या शाखा सुरू केलेल्या आहेत आणि त्या शाखांच्या माध्यमातून अलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशाबरोबर जगातल्या इतर देशांमध्ये देखील या बहुराष्ट्रीय कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूचं उत्पादन करू लागलेल्या आहेत. आता याचं महत्त्वाचं कारण असं आहे की विकसनशील देशामध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यानंतर विकसनशील देशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त असते, लोक जास्त असतात आणि त्यामुळे आपोआपच उपभोक्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे अशा देशात जर आपण वस्तूचं उत्पादन केलं तर त्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात मागणी येईल. या दृष्टिकोनातून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी अशा प्रकारे अनेक विकसनशील देशांमध्ये या आपल्या कंपन्यांच्या शाखा किंवा उद्योगाच्या शाखा सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून विपणन प्रक्रियेमध्ये पीपल किंवा लोकसंख्या या घटकाला अधिक महत्त्व असतं. त्यानंतर पुढचा 7वा घटक आहे ते म्हणजे प्रोसिजर किंवा प्रोसेस प्रक्रिया. आता उत्पादन ही एक विशिष्ट अशी प्रक्रिया आहे. म्हणजे या ठिकाणी या उत्पादन प्रक्रियेमध्ये वस्तूच्या कच्च्या मालावर म्हणजे कच्च्या मालावर प्रक्रिया करणं, त्या कच्च्या मालापासून पक्क्या मालाचं रूपांतर करणं, पुन्हा त्या पक्क्या मालाचा दर्जा म्हणजे जी अंतिम उपभोग्य वस्तू आहेत ती त्या वस्तू विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करणं आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून अशा प्रकारे जगातल्या देशातल्या किंवा एखाद्या घटक राज्यातल्या जास्तीत जास्त लोकांनी आपल्या वस्तूच्या उत्पादनाला मागणी केली पाहिजे या दृष्टिकोनातून वस्तूचं उत्पादन केलं जातं आणि म्हणून विपणनामध्ये प्रक्रिया या घटकाला किंवा प्रोसेस या घटकाला अत्यंत महत्त्व प्राप्त केलं आहे आणि म्हणून अलीकडं जगभरामध्ये अशा प्रकारे विपणन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन केलं जातं ती वस्तू आणि सेवा ती विशिष्ट तिच्यावर प्रक्रिया करून ती उपभोक्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे की विपणनाचा 7वा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रक्रिया. त्यानंतर यातलाच पुढचा घटक शेवटचा घटक आहे तो म्हणजे शारीरिक पुरावा फिजिकल एव्हिडन्स की अशा प्रकारे विपणन प्रक्रियेमध्ये या शारीरिक पुरावा फिजिकल एव्हिडन्सला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे की अशा प्रकारे आपण उत्पादित करत असलेली जी वस्तू आहे या वस्तूची जर गुणवत्ता चांगली असेल आणि ती वस्तू जर ग्राहकांनी किंवा उपभोक्त्यांनी तिचा वापर केल्यानंतर त्या ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला काय अपेक्षित किंवा त्याला कसं वाटलं यासाठी अशा प्रकारचा फिजिकल एव्हिडन्स किंवा शारीरिक पुरावा म्हणजे त्या ग्राहकाला वस्तूच्या उत्पादनाबद्दल काय वाटलं, कशी वस्तू वाटली याचं मत आजमावण्याचं काम या विपणन प्रक्रियेमध्ये प्रत्येक उत्पादन संस्था करत असते आणि म्हणून त्याचा परिणाम असा होतो की जेव्हा एखादा ग्राहक समजा ऑटोमोबाईल सेक्टरमधली एखादी कार असेल त्याने ती कार परचेस केल्यानंतर जेव्हा त्याला त्या कारची अनेक उपयोगिता वाटते किंवा त्या कारमध्ये असणारे काही कमीपणा असेल किंवा कारमध्ये त्याला कोणत्या बाबी व्यवस्थित वाटलेल्या आहेत हे जेव्हा तो अशा प्रकारे कंपनीला सांगतो त्याचा फीडबॅक देतो तेव्हा त्याच्या माध्यमातून कंपनीला भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांना काय अपेक्षित आहेत आणि त्या अपेक्षित असलेल्या ग्राहकांच्या मतानुसार त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये बदल करणं हे आवश्यक असतं. किंवा एखाद्या वस्तूच्या बाबतीमध्ये एखाद्या ग्राहकाला जर निगेटिव्ह अनुभव आला असेल, चांगला अनुभव आला नसेल तर का आला नाहीये हे आजमावण्याचं काम देखील या विपणन प्रक्रियेमध्ये अनेक उद्योग संस्था करत असतात आणि म्हणून शारीरिक पुरावा हा देखील महत्त्वाचा असतो. या शारीरिक पुराव्याच्या माध्यमातून अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ग्राहकाने आपली वस्तू वापरल्यानंतर त्याला काय अनुभव आला, जर त्याचा अनुभव चांगला असेल तर तो अनुभव इतर ग्राहकांना देखील येतो आणि त्या माध्यमातून इतर ग्राहक सुद्धा अशा वस्तूच्या मागणीत वाढ करतात. या उलट जर एखाद्या ग्राहकाला अशा प्रकारे जर त्या वस्तूच्या उपभोगानंतर चुकीचा अनुभव आला तर अशा वेळी कंपनीला योग्य तो निर्णय घ्यावा लागतो. उदाहरणार्थ मागे तुम्ही 2 वर्षापूर्वी बघितलं असेल की मारुती सुझुकी कंपनीच्या उत्पादनामध्ये काही विशिष्ट कालावधीमध्ये तयार केलेल्या ज्या काही कार्स होत्या त्या कार्समध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे अशा प्रकारे ग्राहकांनी त्याची तक्रार कंपनीकडे केल्यानंतर कंपनीने त्या विशिष्ट कालावधीमध्ये ज्या ज्या कारची विक्री केली त्या कार त्यांनी पुन्हा बोलवल्या किंवा पुन्हा घेतल्या आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना नवीन कार दिलेल्या आहेत. आणि म्हणून एकदा मार्केटमध्ये जर आपला उत्पादनाचं नाव खराब झालं
लोकांना जर चांगला अनुभव आला नाही आणि जर एकदा निगेटिव्ह सिस्टीम किंवा एक आपल्या उत्पादनाबाबत लोकांच्या मनात एक नकारात्मक जर भाव निर्माण झाला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या उत्पादनाला मागणी येणार नाही याची जाणीव या ठिकाणी या उत्पादकांना असल्यामुळे अशा प्रकारे त्यावर योग्य जे काही मत आजमावून ग्राहकांचं मत आजमावून त्यावर काहीतरी योग्य ठोस असा निर्णय घेतला जातो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हे विपणन प्रक्रियेचे प्रमुख 8 घटक आहेत आणि या विपणन प्रक्रियेच्या 8 घटकामध्ये अशा प्रकारे पहिला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पादन होय, की उत्पादन त्याला आपण प्रोडक्शन म्हणतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आपण बघितला तो म्हणजे किंमत, प्राइस, की त्या वस्तूची किती किंमत निश्चित करायची. त्यानंतर त्या विशिष्ट वस्तूचं ठिकाण कोणतं असावं, त्यानंतर ती उत्पादित कुठं केली जावी किंवा उत्पादन केल्यानंतर ती जगभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागामध्ये कशा प्रकारे त्याचं वितरण करावं हे एक महत्त्वाचा तिसरा घटक आपण बघितला. त्यानंतर चौथा घटक आपण बघितला तो म्हणजे जाहिरात की प्रमोशन. अशा प्रकारे आपल्या उत्पादनाची जाहिरात झाली पाहिजे, त्याचं प्रमोशन झालं पाहिजे. मग त्यासाठी आपण बघितलं की विपणन प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारच्या खेळाडूंचा त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात हॉलिवूड आणि बॉलिवूडमधले जे काही सिने कलाकार आहेत यांचा देखील जाहिरातीसाठी वापर केला जातो. किंवा अजून याच्यामध्ये एक विपणन प्रक्रियेमध्ये की जो ग्राहक किंवा जो एखादा त्या कंपनीच्या उत्पादनाची विक्री करणारा जो काही व्यक्ती असेल त्याने जर जास्त प्रमाणात वस्तूचं उत्पादन केलं तर त्याला वेगळ्या प्रकारचा इन्सेंटिव्ह दिला जाते, बढती दिली जाते आणि त्याच्या माध्यमातून अशा प्रकारे त्याला अनेक प्रकारचे फायदे देखील प्राप्त होत असतात. हे आपण चौथ्या घटकामध्ये बघितलं. त्यानंतर पाचवा घटक बघितला तो म्हणजे लोक किंवा पीपल, पॉप्युलेशन. त्याला आपण लोकसंख्या, की साधारणपणे उत्पादनाला आपल्या देशात किती लोकसंख्या आहे, लोकांचं प्रमाण किती आहे आणि किती लोकांनी जर मागणी केली तर त्यातून आपल्या उत्पादनाची किती प्रमाणात विक्री होणार आहे. म्हणून पॉप्युलेशन हा घटक विपणन प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा आहे. त्यानंतर उत्पादन ही एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. अशा प्रकारे कच्च्या मालावर प्रक्रिया करून तर ते अंतिम उपभोक्त्यांपर्यंत ती वस्तू उत्पादित करणं, पोहोचविणं. त्यानंतर शारीरिक पुरावा, की अशा प्रकारचा शारीरिक पुरावा हा एक महत्त्वाचा घटक आहे की साधारणपणे उत्पादकाला काय वाटतं, उत्पादकाला काय अपेक्षित आहे आणि त्या ग्राहकाने त्या वस्तूचा उत्पादनाचा उपभोग घेतल्यानंतर त्याला काय अनुभव आला हे या शारीरिक पुराव्यामध्ये महत्त्वाचं असतं. आणि शेवटचा घटक बघितला तो म्हणजे उत्पादकता. आणि अशा प्रकारे उत्पादकता आणि त्याच पद्धतीने त्याचा जो काही दर्जा आहे किंवा गुणवत्ता आहे या घटकांचा या एकूण 8 घटकांचा आपण आज अभ्यास केलेला आहे. यानंतर या पहिल्या घटकावर म्हणजे विपणन म्हणजे काय, विपणनाचा अर्थ, विपणनाची व्याख्या आणि विपणनाचे हे काही एकूण 4 घटक आहेत. या 4 घटकांवर तुम्हाला असाइनमेंटसाठी प्रश्न असणार आहे. विपणनाची व्याख्या सांगून विपणन प्रक्रियेचे P8 घटक स्पष्ट करा. किंवा काही पुस्तकांमध्ये विपणनाची व्याख्या सांगून विपणनाच्या प्रक्रियेचे एकूण P4 घटक आहेत आणि काही पुस्तकांमध्ये मात्र P8 घटक आहेत. अशा प्रकारे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये विपणन प्रक्रिया म्हणजे काय, त्या विपणन प्रक्रियेचा अर्थ आणि व्याख्या आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे विपणन प्रक्रियेचे जे काही एकूण 8 घटक आहेत त्या 8 घटकांचा अभ्यास केला. इथपर्यंत आपण थांबू.